आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा हॅलो सर, आकाश बोलतोय. नाही कळलं का काही? बरं ठीक आहे ठीक आहे. हो तेच हॉस्पिटल. हो ठीक आहे, कळवा मला काय कळलं तर. हॅलो सर, मी आकाश महाले बोलतोय. हो, वाडकर मास्तरांचं जावई. ऑपरेशन झालंय सर आणि रिक्वायरमेंटचा फॉर्म पण पाठवला होता मी. काही नाही कळलं का अजून? नाही बरं ठीक आहे ठीक आहे, मी वाट बघतो. काही कळलं तर पटकन कळवा. जेवढ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला सगळे हेच म्हणतात की कळवतो. दादा मी काय बोलतोय, तुझं लक्ष नाहीये का माझ्या बोलण्याकडे? हो रे, मला पण सगळ्यांकडून हाच निरोप मिळतोय. हो, काहीतरी वेगळा विचार करतोयस दादा. काय झालंय? आकाश, तुला आपले बाबा आठवतात का? जास्तीलाच आठवत. ते गेले की जेव्हा बातमी आली तेव्हा तू आणि गुड्डी खूप लहान होत. असं मी लहान होतो. घरातला वडीलधारी माणूस गेल्यानंतर कसं वाटतं, काय करायचं असतं हे मलाही तेव्हा कळत नव्हतं. बाप गेल्यावर मोठ्या भावाने बाप व्हायचं असतं, घर सांभाळायचं असतं. असं पुढचे 12 दिवस मी सतत ऐकत होतो. डोक्यात फिट बसलं रे ते. कदाचित कुटुंबासाठी पैसे कमवले म्हणजे बाप होणं असं मनात बसलं होतं. मग काय, पैसे कमवणं हा एकच उद्देश राहिला. कर केलं काम. वाटलं झालो मी बापात. पण जेव्हा ओवीशी लग्न झालं तेव्हा एका बापाला खूप सवरून बघायला मिळालं मला. पण तेव्हाही नुसतं बघणंच झालं. पण जेव्हा वाडकर मास्तर वडील म्हणून माझ्याशी वागायला लागले तेव्हा कळलं बाप होणं साधं काम नाहीये. खूप काही करायचं असतं. एक चांगला मुलगा व्हायचा असतं, एक चांगला भाऊ व्हायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं एक चांगला माणूस व्हायचं असतं. सगळंच राहून गेलं, सगळंच. कदाचित पाप काय असतो हे दाखवण्यासाठी ओवी आणि वाडकर मास्तरांना देवाने माझ्या आयुष्यात आणलं. मला हॅपी झाला. मला वाटलं मी पण वाडकर मास्तरांना बघत बघत एक चांगला बाप होऊन दाखवेल. तसं मागणंच मागितलं होतं ना मी देवाकडे की मी वाडकर मास्तरांसारखा
आदर्श बाप दाखवे. पण हक्काचा बाप असताना आपण बाप होऊ शकत नाही. कारण माहित असत ना, कितीही काही झालं तरी तो सोबत असणारच आहे. माझी बाप होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तर देवाने सगळं रचलं नसेल. तेव्हा या सगळ्याची काही गरज नाही. मी प्रयत्न करेन चांगला माणूस होण्यासाठी, पण हे असं नको करूस रे. बाप गेल्याचं दुःख काय असतं हे आपल्याला त्यावेळेत कळलं नव्हतं रे. ते दुःख काय असतं हे कळण्यासाठी तर हे सगळं तू केलं नसतं. तेव्हा नको, तेव्हाच नको. ऐक माझं, नको करू असं. ऐक माझं, तेव्हा ऐक माझं. ओवी, काही डॉक्टरना हवाय का? काही बोलले का ते? नाही, काही नाही. पण देव तुमचं नक्की ऐकेल. त्याला ऐकावंच लागेल. ओवी, बाबा आहेत ते आतमध्ये झोपी. बाबा, अरे काय करताय तुम्ही? त्यांना इथून आवाज जाणार नाही. का नाही जाणार? हो, बाबा आहेत ते आमचे. ते म्हणाले होते मला मनापासून आवाज द्या, मी आहेच. आणि ते वेळोवेळी त्यांनी सिद्धही केलंय. आम्ही तर संकटात असताना आवाज न देता सुद्धा त्यांना आवाज गेलाय आमचा. आम्हाला जेव्हा जेव्हा बाबांची गरज होती तेव्हा बाबांनी न सांगता आम्हाला मदत केली आहे. आमच्यासाठी धावून आलेत. मग का नाही आता त्याचा आवाज जाणार? मग काम चार केलं देत नाही. एकदा हो द्या ना बाबा. हो काकू, बोला. पोचलीस का वृंदा? हो, पोचले. मग आता तू पोचलीयस तर त्या दोघींना विचार की त्या येत आहेत का घरी. नाही, एक काम कर, तूच त्यांना सांग, म्हणजे ओवी आणि आम्हाला सांग की घरी या म्हणावं आता. बरं, एक मिनिट. हा.
ओफी आबा जा घरी जाऊन फ्रेश होऊन या. नाही मी बाबांना सोडून कुठेही जाणार नाही ताई. मी नाही जाणार. अगं असं काय करताय तुम्ही. नाही नाही हॅलो काकू. हा ओवी आणि आभा नाही म्हणतायत, नाही ऐकत आहेत त्या. बर मी पण येते तिकडे. ठीक आहे. कळतंय मला परीक्षा घेतोयस ना बाई माझी. अरे खरी तर परीक्षा तुझीच सुरू आहे. तुला माझा विश्वास जिंकायचा आहे ना. तुला काय वाटलं तू काय करतोयस हे कळत नाही मला. सगळं सगळं कळतंय. मी दरवाजा उघडणार नाही म्हटल्यावरती ते ट्रान्सप्लांटचं का काय ते आणलंस ना तू. मला काय यातला मार्ग तुलाच काढायचंय बाई. आणि मी बघते ना तू कसा मास्तरांना घरी परत आणत नाहीस. मी पण शब्दाची पक्की आहे. आयुष्यभर दरवाजा उघडणार नाही बघ तू. तुम्हाला डॉक्टरने बोलवलंय. अने चल चल चल. एक आशेचा किरण दिसलाय आणि खरं तर एक बॅड न्यूज सुद्धा. काय. हार्ट अवेलेबल झालंय पण ते बेंगलोरमध्ये. तिथे एका पेशंटची डेथ झाली आहे. पण वाडकर मास्तरांची अवस्था बघता आपल्याकडे फक्त 10 तास आहेत. या 10 तासांमध्ये आपल्याला पैशांपासून ग्रीन कॉरिडॉर पर्यंत सगळे अरेंजमेंट करावे लागतील. नाही डॉक्टरांची टीम कशी आणायची ते मी बघतो, पण इतरही बरीच धावपळ करावी लागेल. आणि हे सगळं जर इनिशिएट करायचं असेल तर त्याचा डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. डॉक्टर आपण लगेच करूया. आम्ही सगळं मॅनेज करतो. एअर अँब्युलन्स अरेंज करण्यामध्ये खूप वेळ जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त 10 तास आहेत. डॉक्टर तुम्ही त्यांना होकार कळवा, बाकी आम्ही बघतो. आर यू शुअर? खर्च खूप होईल. आणि हो, या 10 तासांमध्ये आपण हे सगळं अरेंज करू शकलो नाही आणि आपला प्लॅन फेल झाला तर एक ऑर्गन वाया जाईल. नाही डॉक्टर, आम्हाला याची गांभीर्यता कळते. तुम्ही ऑपरेशनची व्यवस्था करा, बाकीचं आम्ही बघतो. ठीक आहे, लेट्स डू इट. हा तसे सर मी समीर बोलतोय. हॅलो निखिल मित्रा, एक हेल्प हवी होती रे मला. हो ओवी तू कुणाला फोन लावतेस? प्रमोद सरकारांना, पण त्यांचा फोन लागत नाहीये. काय डॉक्टरांनी जे सांगितलंय ते सगळं करण्यासाठी पैसा लागणार. मी म्हणजे तो उभा राही देईन, आपल्या मदतीसाठी माणसंही उभी राहते, पण शब्द टाकणं जास्त महत्वाचं आहे ना. आणि ते प्रमोद सरकारच करू शकतात. समीर मी काय म्हणते, आपण त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायचं का? मी लगेच निघूया आपण. आकाश आम्ही आलो. दादा आणि वहिनी एका पॉलिटिशियनला भेटायला गेल्यात. होप सो ते मदत करतील आपल्याला, पण तोपर्यंत डॉक्टर येणार.
त्यांना पिकअप करायचंय, ड्रॉप करायचंय, त्याची सगळी तयारी आपल्याला करून ठेवायला हवी. हो हो करेक्ट आहे तुमचं. आपण बोलूया त्यांच्याशी. चल. आम्हाला प्रमोद सरांना भेटायचं आहे, ते आहेत का? आहेत साहेब, जरा मीटिंग मध्ये आहे. त्यांना सांगता का वाडकर मास्तरांची मुलगी आणि जावाई आले, ते ओळखतात आम्हाला, जरा अर्जंट आहे. ठीक आहे, मी त्यांना विचारतो. सर, वाडकर मास्तरांची मुलगी आणि त्यांचं जावई आलेले, तर त्याला तुम्हाला भेटायचं आहे. ठीक आहे, जाऊ शकतात. थँक्यू. थँक्यू. अरे या, बसा बसा बसा. बोला. आम्हाला तुमच्याकडून एक मदत हवी आहे सर. त्यासाठीच आम्ही बसलोय. बोला, काय काम आहे? काय बाबांचं हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी शब्द दिलाय त्यांना मदत करतो म्हणून. मी एक काम करतो, एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ताबडतोब करतो. पण काय ना, आज 2 पक्षांच्या सभा असल्यामुळे ग्रीन कॉरिडॉर मॅनेज करायला वेळ जाईल. साहेब, तुम्ही फक्त एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा, बाकी ऑर्गन हॉस्पिटल पर्यंत कसं पोहोचवायचं ती जबाबदारी माझी. तुमचं काम झालंच म्हणून समजा. हो सर, हो. थँक्यू सो मच सर. होईल सगळं मॅरेज. थँक्यू. ऐका 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 मित्रांनो, आपल्याला ग्रीन कॉरिडॉर साठी परवानगी मिळाली आहे. हा, पण आता खरी जबाबदारी चालू होणार आहे आपली. सगळ्यांनी पटापटा कामं करायचे. दादा, मला वाटतंय आपण न्यूज देऊया. ठीक आहे, आणि माझी ओळख आहे, आपण जमेल त्यांना सांगूया. ठीक आहे. राईट. आणि आपण रस्ता आधी आपण ट्रॅक करूयात. हो ठीक आहे. आई अगं तू इथे कशाला आली आहेस? अरे मी घेऊन आले. असू दे हे किती तुझा आजचा पटकन बस जा. जाते. मला सांग, एवढी गर्दी का जमली रे? हा, सगळं ठीक आहे का नाही? हो सगळं ठीक आहे आई. ते आपल्या काकांचं हार्ट बदलायचं आहे ना काकांचं, तर ते नवीन हार्ट अवेलेबल झालंय म्हणून आलेत सगळे. त्र्यंबकेश्वर पावला गो बाई. हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. ते हार्ट बँगलोरवरनं इथे येणार आहे आणि आपल्या हातात फक्त 10 तास आहेत. म्हणून तुला सांगतो, आम्ही सगळं मॅनेज करणार आहोत. तू आज जाऊन शांतपणे बस. बंगलोर आणि 10 तास? हो ना आई. नाही आलं वेळेवरती तर मग नाही. काय बोलता काय तुम्ही? असं निगेटिव्ह बोलाल तर निगेटिव्ह होईल. इथे कोणीही निगेटिव्ह बोलायचं नाही. असलं काही वाईट साईट होणार नाहीये. अरे आई आहे माझी, काळजीपोटी बोलते ती. असू दे, त्यांचं बरोबर आहे. मास्तरांना पण असं बोलणं आवडायचं नाही ना. सॉरी, चुकलं माझं. दादा, काय बोलले डॉक्टर? तू मी येऊ? मला घेऊन जातोस का? जा ना, मला घेऊन बाबा. इथल्या इथे हार्ट काढू आणि मास्तरांना बस बरे. घेऊन जा, मला घेऊन जा रे. काळजी घ्या. आई शांत आई, शांत. आपण स्ट्रॉंग राहायचंय की नाही? हा, शांत हो. काइंड होणार. सामाजिक जबाबदारी म्हणून चालणाऱ्या ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या चळवळी जोर धरू लागल्या आहेत आणि समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी सुद्धा पुढाकार घेतला जातोय. अशाच एका तरुणांच्या गटाने त्यांच्या माजी शिक्षकासाठी अर्थात अशोक वाडकरांच्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी एक डोनर शोधण्याची मोहीम सुरू केली होती. हिला यश सुद्धा आलंय.
आणि याचसाठी ओझर एअरपोर्ट ते पंचवटी हा रस्ता 3 ते 5 दरम्यान ग्रीन कॉरिडॉर म्हणून घोषित करण्यात आलाय. ग्रीन कॉरिडॉरसाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन या गटाकडून करण्यात आलं आहे. ताई, सगळं नीट होईल ना? हो बाळा, सगळं नीट होईल. यावेळी देवाला कुठलंही कारण देता येणार नाहीये. त्याला आपल्या पाठीशी उभं राहावंच लागेल. आणि तो राहीलही. डॉक्टर आहे, डॉक्टर या. ओवी, डॉक्टरांची टीम मुंबईवरून आली आहे. आता आपल्याला अंदाज येईल की पुढे कसं काय होणार आहे त्याचा.